बरोबर. नमस्कार, माझं नाव नितीन घोलकर. साधारणतः जानेवारी 2013 मध्ये बुगाव इकडे एक नवीन प्रोजेक्ट चालू झाला स्काय सॉंगबर्ड्सचा, आणि वेस्ट पुणेमध्ये हा सगळ्यात जवळचा प्रोजेक्ट होता. आणि खरं सांगायचं तर आम्ही सेकंड होम अजिबात बघत नव्हतो, पण जेव्हा हा प्रोजेक्ट चालू झाला आणि आम्ही ऍक्सिडेंटली या साईटवर गेलो तेव्हा वाटलं की दिस इज इट, लाईक वी शुड हॅव अवर सेकंड होम इन दिस प्लेस. त्या जागेचं एक प्रकारची एनर्जी होती चांगली, आणि ते बघून असं वाटलं की आपण इथं प्रोजेक्टमध्ये नक्कीच फ्लॅट बुक केला पाहिजे. 1 BHK बुक करायला गेलो होतो, पण याला इतकं आवडलं की त्यांनी माझ्याशी चर्चा न करता डायरेक्ट 3 BHK बुक केला. आणि दुसरं एक प्रोजेक्टचं असं वैशिष्ट्य होतं की त्यांचा अप्रोच कायचा टोटली डिफरंट होता हाऊसिंगच्या बाबतीत, जो मी सगळ्यात पहिल्यांदा पुण्यामध्ये बघितला. आणि ते म्हणजे खूप सारे ओपन स्पेस, कन्झर्वेशन ऑफ द एक्झिस्टिंग नॅचरल हॅबिटॅट ऑफ द बर्ड्स. म्हणजे सॉंगबर्ड्स जे नाव आहे ते उगीच फ्लॅशी असं नाव नाही आहे असं मला जाणवलं तिकडे. आणि त्यांचे एक स्पेसिफिक एफर्ट्स होत्या की ज्या करून झाडं वाचली पाहिजेत. अजून त्यांनी 4000 झाडं लावली. आणि ओव्हरऑल गेल्या 2 वर्षाचा जो एक्सपिरियन्स होता तो अतिशय उत्तम होता. म्हणजे मला असं वाटलं होतं की स्काय सॉंगबर्ड्स विल बी अ बेंचमार्क इन ॲटलिस्ट इन पुणे रिगार्डिंग द बिल्डिंग और कन्स्ट्रक्शन एरिया. कारण गेल्या 2 वर्षात साधारण जेव्हापासून प्रोजेक्ट चालू झालं त्या दिवसापासून त्यांचे ओव्हरऑल कम्युनिकेशन, रेग्युलर प्रोजेक्ट अपडेट्स पाठवणं, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणं, सगळ्यांना एकत्र आणणं, रेसिडेंट्सना वेगवेगळे कार्यक्रम ठेवले त्यांनी. इनफॅक्ट काही नाटकांचे शो ठेवले, खूप सारे गाण्याचे प्रोग्राम्स अरेंज केले. आणि ओव्हरऑल कन्सेप्ट खूप छान होता. म्हणजे त्यांनी एक असा प्रयत्न केला की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एक फॅमिली म्हणून त्यांनी डेव्हलप करायला चालू केलं होतं. म्हणजे घरात राहण्याच्या आधीच सगळे एक्झॅक्टली. आणि त्यांनी खूप चांगल्या एफर्ट्स घेतल्या, खूपच चांगल्या एफर्ट्स घेतल्या त्यांनी. आणि इनफॅक्ट झाडं लावताना आमच्याकडनं त्यांनी 1-2 झाडं लावून घेतली तिकडे, आणि ती अजूनही झाडं वाढत आहेत. त्यामुळे आम्हाला एक प्रकारचं ऑलरेडी कनेक्शन निर्माण झालं होतं गेल्या 2 वर्षात की व्हॉट एव्हर इज हॅपनिंग, इट इज हॅपनिंग इन द राईट डायरेक्शन अँड वी हॅव गॉट व्हेरी गुड काइंड ऑफ बिल्डर. म्हणजे घरापेक्षा आम्हाला जे बिल्डरकडनं एक ओव्हरऑल सर्व्हिस मिळत होती त्यात आमचं इतकं एक्सपेक्टेशन वाटलं होतं. आणि वी ऍक्च्युअली टॉक्ड अबाउट दिस बिल्डर इन व्हेरियस फोरम्स. म्हणजे इफ यू सी द इंटरनेट ऑल्सो, राईट, आय हॅव रिटन सो मेनी थिंग्स नाईस अबाउट द प्रोजेक्ट्स. इनफॅक्ट लाईक आय हॅव सेंड देम रेग्युलर ईमेल्स अप्रिशिएटिंग देअर इनिशिएटिव्ह. You were sending? Yes. Oh. And they have been responding also. Thanks for appreciating. We'll be doing even better next time. So ती अशी एक रिलेशनशिप बिल्ड झाली होती. पण जेव्हा आता प्रोजेक्ट कम्प्लीट होत आलं साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, आणि तेव्हापासून अनएक्सपेक्टेडली आम्हाला एक धक्का मिळाला. ते म्हणजे एक क्लब जे होणार आहे सॉंगबर्ड्सच्या शेजारी. इट इज नॉट पार्ट ऑफ द सोसायटी, इट इज बिंग बिल्ड बाय बिल्डर ॲज अ सेपरेट एंटिटी. आणि त्यासाठी असं सांगण्यात आलं की आम्हाला साधारणतः 1.5 ते 2 लाख रुपये द्यायला लागतील ॲज अ क्लब मेंबरशिप, आणि त्याशिवाय पोझिशन मिळणार नाही. तर आम्हाला त्याशिवाय धक्का बसला. कारण या क्लबचा जो मेन्शन होतं ते अग्रीमेंटच्या वेळेला पण आलं होतं बोलताना, आणि त्यावेळी अगदीच ब्रीफ लेवलवर डिस्कशन झालं होतं. म्हणजे पोझिशन आणि क्लब याचं काही ताळमेळ त्यांनी तरी दाखवला नाही. पोझिशन आणि क्लब मेंबरशिप याचा काही संबंध ठेवला नव्हता. आणि इनफॅक्ट सेक्शन 22 बघितलं तुम्ही अग्रीमेंटमध्ये, तर त्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं की क्लब हे सेपरेट एंटिटी असणार आहे, त्याचा आणि सोसायटीचा काही संबंध नाहीये. दॅट इज नॉट पार्ट ऑफ द अग्रीमेंट अँड बिल्डर इज फ्री टू डू व्हॉट एव्हर ही वॉन्ट्स. असं अग्रीमेंटमध्ये मेन्शन केलेलं आहे, त्यांनीच केलेलं आहे स्वतःनी. आणि त्यांनी असं मेन्शन केलं की उद्या ते लीज देऊ शकतात कुठल्या थर्ड पार्टीला. इव्हन दे कॅन बेसिकली दे आर कन्स्ट्रक्टिंग ऑन क्रिकेट ग्राउंड, दे आर क्लेमिंग दॅट. सो दे विल बेसिकली यूज दॅट ग्राउंड फॉर वेडिंग सेरेमनीज, एक्झिबिशन और प्रोग्राम्स लाईक तालचक्र और इव्हन सवाई गंधर्व महोत्सव. पूर्ण बिल्डरकडेच राहणार आहे, त्यांच्याकडे राहणार आहे. आणि हे सगळं मेन्शन केलंय त्यांनीच, हे आम्ही कुठं लिहिलं नाही, त्यांनीच मेन्शन केलंय. किंवा हे असं नाही की आम्हाला कोणीतरी दुसऱ्याने येऊन सांगितलं आणि आम्हाला विश्वास बसलाय. So they have written these in their own agreement in section 22, and now they started asking me कि you pay this amount, otherwise you won't get possession. And that was a shock of my life. And इनफॅक्ट म्हणजे फ्लॅट मिळण्यापेक्षा हे जे रिलेशनशिप ब्रेक झालं ना त्याचं मला जास्त दुःख वाटलं. म्हणजे फ्लॅट पेक्षा जे रिलेशनशिप बिल्ड झाली होती त्यात म्हणजे असं कोणीतरी तुम्हाला अचानक फसवलं. म्हणजे एकदम 2 वर्ष तुम्ही चांगले मित्र होता पण अचानक त्यांनी तुम्हाला एकदम असा विश्वासात पळून काढावा. इट इज क्लिअर केस ऑफ बॅकस्टॅबिंग फ्रॉम व्हेरी गुड पीपल.
Okay, I mean, I'm not saying that these people have the ill mentality from the last 3 years. They had very, very good intentions. I'm not sure why they are doing this right now. They might be in some kind of need or trouble. I don't know. But whatever they are asking for is totally unfair. Okay. ऍक्च्युली आता कसं आहे, आम्ही पैसे दिलेले आहेत, सगळे पैसे आमचा फ्लॅट आम्हाला द्या एवढंच म्हणणं आहे, बाकी काही नाही. क्लबचं आपण नंतर बोलू, क्लबला नाही पण म्हणत नाही आम्ही, काहीच नाही. अजून क्लबचं बांधकाम सुरुवात केली नाही. बांधकाम सुरू झालेलं नाहीये. आणि दुसरी गंमत म्हणजे देर इज नो क्लॅरिटी ऑन व्हॉट फॅसिलिटीज आर गोइंग टू बी देअर रिटर्न. तर विवेक कुलकर्णी जे आहेत तर ते सेल्स अँड मार्केटिंग हेडच काय याचे, तर त्यांनी आम्हाला बोलताना बऱ्याच मीटिंगमध्ये सांगितलं की आम्ही क्रिकेट ग्राउंड बांधू, आम्ही 2 टेनिस कोर्ट बांधू, 2 बॅडमिंटन कोर्ट बांधू, एक स्विमिंग पूल असेल. हे सगळं त्यांनी रिटर्न द्यावं मी तर म्हणतो. आणि अगेन हे मॅन्डेटरी नसावं, कारण हे सेपरेट एंटिटी, त्यांचा बिझनेस आहे. विवेक कुलकर्णी बरोबर माझ्या 2 मीटिंग झाल्या. त्या दोन्ही मीटिंगमध्ये त्यांनी असं सांगितलं की हो आमची ही सेपरेट आहे. त्यात पण ते बदलतात आता. एकदा म्हणतात क्लब हाऊस आहे म्हणजे तुमच्या सोसायटीचंच आहे, आणि दुसऱ्यांदा म्हणतात हे क्लब आहे आमचं वेगळं. असं वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं सांगितलेलं आहे. आणि ते म्हणतात की मला सीड कॅपिटल पाहिजे. तर म्हणजे सीड कॅपिटल पाहिजे, इट्स फाईन, बट आय एम नॉट गोइंग टू प्रोव्हाइड यू इंटरेस्ट फ्री लोन. वाय शुड आय? And again, you are tangling 2 things, like you are stalling my position because of non-payment of club membership, which is I have nothing to do with. So that is a problem. आणि मेन दुःख तेच मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की मला जे वाटलं होतं की हे लोक बेंचमार्क असतील पुण्यामध्ये, इट इज नॉट गोइंग टू हॅपन. इट सीम्स आय एक्सपेक्ट लाईक प्रॉपरली दे विल रीथिंक, दे विल फाइंड सम अनदर वे आउट फ्रॉम देअर डिफिकल्ट टाइम्स, and I really hope they find their right way also and they succeed in that particular way, and they don't have to do this to the people, because this is just a phase 1. There is going to be phase 2, there is going to be a phase 3, there is going to be another project like Sky Manas also. So this should not get impacted. I mean, I don't think like they should get bad name because of this activity they are doing. So that is what I want. And there are 1200 families going to stay. Correct. आणि प्रत्येकाकडनं मला एक्झॅक्ट माहित नाही किती फ्लॅट, पण आता फेज 1 मध्ये साधारणतः 301 फ्लॅट रेडी आहे किंवा जास्त असेल, मला एक्झॅक्ट माहित नाही. आणि मेनी पीपल आर ऍक्च्युअली ऑलरेडी हॅव पेड. दॅट इज अ बिगेस्ट थिंग. प्रत्येकाकडे गेली. आणि मला एक बघून आश्चर्याचा धक्का बसला की लोकांना स्वतःच्याच पैशाची अजिबात काळजी नाही. पीपल आर ओके विथ इट, कम्प्लिटली ओके विथ इट. आणि आम्ही अपोज करतोय तर आम्हाला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न लोकच करतात बिल्डरपेक्षा जास्त. की बेसिकली दिस इज अ प्रीमियम सोसायटी अँड वी हॅव टू पे फॉर प्रीमियम काइंड ऑफ फॅसिलिटीज. आय सेड ओके, आय एम रेडी टू पे, बट इट इज नॉट लाईक शुड नॉट बी हँड ट्विस्टिंग. इट शुड नॉट बी सेइंग दॅट ओके तुम्ही हे द्या नाही तर आम्ही तुम्हाला ते पोझिशन देणार नाही. दिस इज टोटली इनजस्टिस. अँड अगेन दिस इज नॉट ओन्ड बाय सोसायटी. अगेन दिस इज म्हणजे उद्या असं असेल समजा एखाद्या बिल्डरची समजा कारची शोरूम असेल आणि ते म्हणलं उद्या की तिकडनं कार घ्या, ते कार घेतल्यानंतर आम्ही तुला पोझिशन देऊ. इट इज लाईक दॅट. सो दॅट इज अ थिंग. आणि लोकांचं मला असं वाईट वाटतं की लोकांनी बरंच म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांनी पैसे दिले, ज्यांनी पोझिशन घेतलेली आहेत त्यांनी पैसे दिलेले आहेत, त्यांच्याकडे कुठलीही रिटर्न गॅरंटी नाहीये. काही लोक असं क्लेम करतात की त्यांना अग्रीमेंट कधी मिळालंय. नॉट एव्हरीबडी हॅव गॉट इट. आणि अगेन अग्रीमेंट जरी मिळालं असेल ना तरी त्याचं पोझिशन डेट क्लबची माहित नाही कधीपासून होणार आहे, काय होणार हे माहिती नाही. आणि ग्राहक पंचायतीचा मी परवाच व्हिडिओ बघितला तर त्यांनी सांगितलंय 1 स्विमिंग पूल, 2 टेनिस कोर्ट, 2 काय बॅडमिंटन कोर्ट, 1200 फॅमिलीज प्लस दे आर गोइंग टू सेल दिस मेंबरशिप आउटसाइड. सो इज इट गोइंग टू बी इनफ? ऍटलीस्ट बाहेरचे लोक असं म्हणतात साधारणतः 30% लोक वापरतात क्लब. मी तर म्हणतो 10%च लोक वापरतील इथे. तर 1200 फॅमिलीमध्ये साधारण 5000 लोक झाली. 5000 पैकी 500 लोक जरी उद्या आली स्विमिंग पूलमध्ये, तुम्हाला उभं राहायला तरी जागा मिळणार आहे का? एकाच वेळी सगळे स्विमिंग ग्राउंड नाहीत, बॅडमिंटन कोर्ट 2 आहेत, तुमचं टेबल टेनिस का काय 2 कोर्ट आहेत. किती पुरणार आहे जागा त्याला? आणि वाय यू आर पेइंग 2 lakhs फॉर दॅट? दॅट इज अ क्वेश्चन. अँड वाय वी शुड गेट स्टॉल्ड फॉर अवर पोझिशन? दॅट इज अ क्वेश्चन. 2 वर्ष दुसरीतल्या मुलाला 8 वर्षाचा जो आहे त्याला कळणारी ही गोष्ट आहे की मग आपण पैसे दिले मग आपल्याला फ्लॅट का देत नाही? हा साधा प्रश्न जो की अगदी खरंच सहज आहे तो त्यालाही पडलेला आहे. नाही, काही लोक प्रॉब्लेम येत होते म्हणजे दुसरीकडे भाड्यानं असतात त्यामुळे ते म्हणतात की मला या भानगडीत नाही पडायचं, मागचं देऊन टाकू, पुढं क्लब होईलच चांगला तेव्हा बघू. दुसरी ती अजून गोष्ट की क्लबची मेंबरशिप ट्रान्सफरेबल नाही. ज्यांनी इन्व्हेस्टमेंटसाठी घेतलेलं असेल, समजा मला उद्या फ्लॅट विकायचा, समजा मला आता पोझिशन घेऊन मी 2 महिन्यात विकणार आहे समजा, तरी सुद्धा मला 2 लाख भरून मेंबरशिप घ्यायची आहे आणि मेंबरशिप इज नॉट ट्रान्सफरेबल. सो आय हॅव टू फॉरगेट अबाउट इट. सो दिस इज ऑल इज अनफेअर अँड आय रिअली होप बेसिकली
the leadership at Sky Songbirds will rethink on their strategy and basically choose the right path again and come back on the track. That is what I expected. तुम्ही त्यांना कळवलेलं आहे की मी त्यांना ईमेल फॉलोअप करतोय, असंख्य कॉल करतोय, मला रिस्पॉन्स अजून मिळालेला नाहीये. त्यांनी मला काल मीटिंगमध्ये शनिवारी 6 फेब्रुवारीला माझी मीटिंग झाली, तर त्यांनी मला सांगितलं पोझिशन देणार नाही. इनफॅक्ट त्यांनी मला माझा फ्लॅट बघू दिला नाही त्या दिवशी. म्हणजे आई वडील आले ते लांबनं, औरंगाबादवरून आले ते फ्लॅट बघायला, त्यांनी बघू देणार नाही. तर बेसिकली दॅट इज द फ्रॉम हिम इट वॉज टोटली अनएक्सपेक्टेड बिकॉज ही वॉज काइंड ऑफ व्हेरी नाईस टू अस ऑल दिस 2-3 years. He has been hosting those musical events and everything. So we had very high expectations from him, and he basically changed totally, saying that I will not even let you see your flat. So that is the biggest basically disappointment, and I'm angry about it. It is not only disappointment. And I know about my rights also. It is not like that I will just be disappointed and basically do nothing about it. So I will basically go by well-defined legal process. And before I do that, I would give them a chance basically to rethink on their strategy, come back on track. And I really hope they do that, because I don't want to lose these kind of people going into kind of unfair track like other builders. So that is what I hope for. बाकी प्रोजेक्ट बद्दल कसं मत आहे तुमच्या फ्लॅट बद्दल? प्रोजेक्ट फंटास्टिक बांधकाम केलं. प्रोजेक्टची क्वालिटी इतकी सुंदर आहे, फार सुंदर आहे. म्हणजे बाबा सुद्धा आले होते बघायला. म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी आम्ही जे इन्स्पेक्शन केलं होतं ना, वी आर व्हेरी सॅटिस्फाईड विथ ओव्हरऑल. म्हणजे वॉट एव्हर दे हॅव सेड, इव्हन लिफ्ट, द काइंड ऑफ लिफ्ट दे हॅव इन्स्टॉल्ड, इट्स व्हेरी high quality lifts. The kind of lobby they have built, the staircases, the extra basically lift for luggage or generator backups, everything what they said they have done it. So there is no complaints on that. So they have done that wonderfully well. So only this one basically obstacle that has spoiled everything. That is what I want to say. So that is actually a disappointing thing. Otherwise, project wise, it is one of the best projects I will say. If you go and see the project also, there is a lot of open spaces, well maintained space. It is not just open. If you see the roads also, the internal roads, they are of very high quality standard. They have taken care of basically the water treatment plants and the electricity, then overall maintenance. Again, maintenance, there are other concerns of, like many people have, and probably we'll discuss that once we get the position. But otherwise, work-wise and overall delivery, I will give them 10 out of 10. My delivery means I have not got yet delivery, so that is a again question mark. But I hope they come out of it. But otherwise, the work is wonderful. No doubt about it. तुमची आता काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं ते एकदा सांगा. माझी एकच अपेक्षा आहे, त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी रिथिंक करावी. क्लब मेंबरशिपच्या पेमेंटचे जे मॅन्डेटरी केले, त्यांनी जे कंपल्शन केले ते त्यांनी त्याच्यावर रिथिंक करावं, कारण दिस इज नॉट अनफेअर. आणि त्यांचं अग्रीमेंट सततच बेसिकली ते सांगतं की दिस इज नॉट मॅन्डेटरी. इफ यू आर विलिंग टू टेक मेंबरशिप, यू कॅन टेक इट. दॅट इज व्हॉट दे हॅव मेन्शन. And they should actually follow their agreement. बेसिकली पोझिशन आणि क्लब हे 2 इश्यू त्यांनी सेपरेट ठेवावे. सरळ साधी रिक्वेस्ट. आणि पोझिशन त्यांनी द्यावं. आता असं त्यांना एक मी ऑलरेडी रिक्वेस्ट त्यांना रिटर्न पण पाठवलेली आहे. आय विल वेट फॉर अनदर 2 days. अँड अदरवाईज अनफॉर्च्युनेटली आय नीड टू गो through consumer forum or even civil proceedings. So I will basically see. But I really want to avoid that. Because I think they have done wonderfully well, and only I think at last stage basically they have done something. Probably they might be in some kind of need or trouble, I don't know. But they should not actually do this to get over that. That is what I feel. Thank you. Thank you.